आज हुतात्मा कारखान्याची मासिक मीटिंग होती. व्हाईस चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक मीटिंग बोलवण्यात आली होती. मासिक मीटिंग चालू झाल्यानंतर चेअरमन यांनी स्वतःच्या रजेचा अर्ज दिलेला. तो सर्वांनी नामंजूर केला आणि त्यानंतर 5-10 मिनिटांनी चेअरमन आले. चेअरमन यांचं मत होतं, की ह्या अजेंड्यावरचे जे विषय आहेत, ते मीटिंगमध्ये घेऊया आणि त्यानंतर मी तुमचे जे काही असतील ते प्रश्नांची उत्तरं देतो. पण सभासदांनी त्यांना विरोध केला. सगळ्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागलं. सभासदांचं एक म्हणणं होतं, की तुम्ही पहिल्यांदा आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. त्यानंतर आपण मीटिंग चालू करूया. त्यानंतर त्यांनी जो 18/4/2026 रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये इल्लीगल जो ठराव घेतलेला, तो जेव्हा आम्ही वाचून दाखवला, तेव्हा कळालं त्यांना, की ही सिच्युएशन आपल्या आता हाताबाहेर चाललेली आहे आणि त्यातून त्यांनी त्या सिच्युएशनमधून पळ काढला. ठराव जो तुम्ही म्हणताय, ठराव जो आहे, तो ठराव काय आहे आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो किंवा तो कशा पद्धतीने येतो? जो आर-जे-डीचा अहवाल आहे, त्याच्यावर सुनावणी चालू होती आणि तो अहवाल मान्य नाही आम्हाला. म्हणजे कारखान्याला तो अहवाल मान्य नाही. अशा पद्धतीचा तो ठराव होता. याचा दुसरा अर्थ असा होतो आणि त्या ठरावाला सगळ्यांनी सर्वानुमते संमती दिलेली. याचा दुसरा अर्थ जर कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण लावायला गेलं तर असा होतो, की सर्व संचालक या चोरीमध्ये सामील आहेत. पण असा कुठलाही ठराव म्हणजे जे सूचक आहेत, अनुमोदक आहेत, त्यांनी उठून सांगितलं, की असा कुठलाही ठराव आमच्या समोर झालेला नाही, अशी कुठलीही मीटिंग झालेली नाही आणि हा ठराव यांनी कारखान्याच्या परस्पर कोल्हापूरमध्ये एका वकिलाकडून करून घेतलेला आहे. सदरचा ठराव आम्ही या मीटिंगमध्ये रद्द करण्याचे ठरवलेले आहे आणि जी पण सुनावणी आत्ता चालू आहे, ती सुनावणी सुरळीत परत चालू व्हावी म्हणून आम्ही एक ठराव केलेला आहे. तो आम्ही लवकरच मंत्रालयात सहकार मंत्र्यांच्या पुढे दाखल करू. आता एकूणच या मीटिंग ते गेल्यानंतर आपण मीटिंग कंटिन्यू केली. तर कारखान्याच्या येणाऱ्या सीझन बाबत आपण काय भूमिका घेतली काय किंवा काय करावं? चेअरमन यांनी मीटिंगमधून पळ काढल्यानंतर ही मीटिंग एकदम सुरळीत पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये कोणतीही अडचण आलेली नाही. या एकंदरीत ते आल्यानंतरही त्यांना कोणीही चुकीचं काही बोललेलं नाही किंवा त्यांना धक्काबुक्की काहीही झालेलं नाही. त्यांच्या पदाचा त्यांचा आदर करूनच सगळ्यांनी तिथं त्यांना स्थान दिलं आणि फक्त सगळ्या सभासदांनी त्यांच्या म्हणजे रोषाला फक्त ते समोर गेलेले आहेत. यानंतर पण मीटिंग आमची सुरळीत पार पडलेली आहे. कारखाना कसा चालू होईल त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करत आहोत. 15 जुलैला आपण रोलर पूजन करणार आहे आणि ऑक्टोबर एंडिंगपर्यंत सर्व कारखान्यातली कामं आपण पूर्ण करतोय. आपण जेव्हा पण शासनाची परमिशन मिळेल तेव्हापासून आपण सीझन चालू करतोय. आज आता काका मीटिंगला आलते. काका चप्पल सकट आत आले आणि आज हजर राहिले ते राहिले आणि अपुरी मीटिंग सोडूनच जाताना सांगून गेले, की हे अण्णांचं स्मारक आहे. कारखाना आणि हे सगळं अण्णांचं नाव मुजवायचं काम कुणी कार्यकर्त्यानं किंवा कुणी बाकीच्या कुठल्याही कामगारांनी केलेलं नाही. अण्णांचं नाव कमी करायचं काम तुम्हीच केलेलं आहे. दुसरं कुणीही केलेलं नाही. ज्यावेळी आम्ही सांगायला जात होतो, काका आपण चुकीच्या मार्गाने निघालोय, त्यावेळी मलाच म्हणत होता असा, की बाळासाहेब तुम्ही मला कळत नाही म्हणून सांगताय का निर्णय घेणारा पैकी तुम्ही आहे म्हणून सांगताय. त्यानंतर पैसे 7.5 कोटीचं विचारलं, आपण बगीचा तर तयार करूया, आपल्याकडे पैसे आहेत ती. आज जर तो 10 वर्षापूर्वी बगीचा झाला असता, तर बगीचा तर बघायला माणसं आली असती. एकूणच तुम्ही खूप पूर्वीपासून या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात काम करता. 42 वर्ष झाली आहे. 85ला अण्णा आमदारकीला उभा राहिले त्यावेळेपासून 86ला पहिलं इलेक्शन लागलं, त्यावेळेला होतो आम्ही. त्यानंतर दुसऱ्या बोर्डात बिनविरोध गावातनं पूर्ण सगळं बोर्ड बिनविरोध आलेलं होतं. आमचं बोर्ड होतं ते पूर्ण बिनविरोध आलतं. एकूणच किरणदादांनी जी भूमिका घेतलेली आहे योग्य आहे आणि ही स्मारक आणि अण्णांचं नाव वाचवायसाठी चाललंय सगळं. कुणाचाही स्वार्थ ह्यात काही नाही. अण्णांचं नाव राहिलं पाहिजे. हिमालया एवढ्या उंचीचा तो माणूस मातीत घालायचं काम तुम्ही केलंय, दुसरं कुणी केलेलं नाही. पैसे असून पुतळा झाला नाही आ? आणि ते स्मारक जिवंत आहे. अण्णांचं स्मारक आहे. 4 वर्ष त्या कुडाळला हेलपाड घातलं. त्यानंतर 2-3 पुतळं करणारी मरून गेली. त्या पैशाला तर जबाबदार कोण?
त्यांची इच्छा होती का नक्की स्मारक व्हावं अशी तुम्हाला काय वाटतं का तुम्ही त्या भरपूर त्यांच्या संपर्कात आहात? न इच्छा असती तर मग झालं नसतं माणसाने पदरचं पैसे घालून केलं या कदम साहेबांचं आहे 11 महिन्यात अंकुशराव टोप्यांचं स्मारक झालं तेव्हा त्या उद्घाटनाला ज्या जे झाले ती स्मारक त्या सगळ्या उद्घाटनाला आम्ही गेलोय हे महाराज कुठे गेले नाहीत. अगदी कर्मवीर जगदाळे मामांचं वर्षाला निमंत्रण असतं या तिथं आम्हीच हजेरी लावतो. यांना हे फार मोठे म्हणजे स्वतःला ही करते समजते मी कोणतं वेगळा आहे. हाय की तुम्ही अण्णांच्या पोटाला जन्माला आलाय मोठा हायसा बरोबर आहे पण तुम्ही राखलं का ती 20 वर्ष आंधळेपणानं माणसाने प्रेम केलं तुमच्यावर अण्णांच्या ठिकाणी तुम्हाला मानलं ते म्हणतात की आता कामकाज चालू आहे पुतळ्याचं. कशाचं? नव किती वर्ष झालं सांगताय तुम्ही तेच 13 वर्ष झाली. हा 14 वर्ष झाली 14वा स्मृती दिन झाला परवा. त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं बरं का अण्णासाहेब ही आता चालू करूया काकासाहेब ही आता चालू करूया काम पुन्हा आणि कुठल्या उसातनं पैसे देतील माणसं आता पुन्हा लांबलं की पैसे देणार नाहीत आणि तसंच झालं. अहो माणसं मिली जी अण्णांना ओळखणारी होती ती मिलीच पिढी आता जवळजवळ गारदच झाली आहे सगळी. कुठं अण्णांच्या काम करणारी कोण राहिली जिवंत? अण्णांचं स्मारक बघायला मिळालं का कोणाला? हुकुमशाही पद्धतीनं चालवला की दुसरं कुणालाही हस्तक्षेप करून दिला नाही. माणसाने आंधळेपणानं जी विश्वास ठेवला त्याचा गैरफायदा घेतला आहे. तुम्ही 42 वर्ष झाले कार्यक्षेत्रात आहात हो. होता पूर्वी कारखाना ज्या पद्धतीने चालत होता आणि तुम्ही म्हणताय तसं आता अलीकडल्या कालखंडामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो किंवा काय सभासद असतील किंवा इथले शेतकरी असतील यांच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? काही नाही अण्णांच्या काळचं काहीही चालू ठेवलं नाही. अण्णांच्या वेळची एक सुद्धा पद्धतीने चालू ठेवली. शेतकऱ्यांना सगळ्या पद्धती मुरमाची बंद ट्रॉली करून नाही पाईप नाही किंवा अनेक गोष्टी ज्या अण्णांच्या काळात होत्या. गाडी पेशंटना मिळत होती कुठलंही काही नाही. संचालकांना गाडी मिळायची पंचायत झाली ना आता पेशंटला ती गाडी कुठली? कारखान्याचा दरही त्यावेळी खूप चांगला होता. आता सगळं होतं देशात एक नंबर. देशात एक नंबरची कारखान्याची रिकव्हरी होती. परवा संजय काका तेव्हा भेटले गाडी थांबा एक करून मिनिट. संजय काका तासगावात भेटले का कार्यक्रमात. संजय काका म्हणले काय चाललंय तुमच्या कारखान्यात? तर म्हणले तुमचं मित्रच आहे ते तुमच्या मित्रासाठीच चाललंय. तर म्हणले तुमचा देशात उच्चांक सगळ्याच बाबतीत झाला. रिकव्हरीच्या बाबतीत झाला बक्षिसाच्या बाबतीत झाला त्यानंतर दराच्या बाबतीत झाला आणि आता भ्रष्टाचाराच्या बाबतीत सुद्धा तुमचा देशात उच्चांक झाला. ही माणसं जबाबदार एक लोकप्रतिनिधी बोलतोय संजय काका. सामान्य माणूस नव्हे. एकूणच आता आपण जे सगळं आंदोलन बघतोय 30-32 दिवस झाले आणि आज पहिल्यांदाच मीटिंगच्या माध्यमातून तिथं चेअरमन आले होते. एकूणच तिथलं वातावरण बघितलं तर सभासदांच्या मनामध्ये खदखद तिथे व्यक्त केली. होय त्या अनुषंगानं खरोखरच 15 गावातल्या लोकांच्या मनामध्ये अशीच खदखद आहे का? अगदी 100% आहे म्हणून तर ते थांबले नाहीत ना. जर त्यांना काय वाटत असतं ते स्वच्छ असते त्यांनी काय बाबा मी काय केलेलं नाही पण एवढे दिवस 32 दिवस बसले तिथे येऊन सांगता आलं असतं ना त्यांना की बाबा काही नाही हे सगळा गैरसमज आहे तुमचा आणि प्रश्नाला उत्तर दिली असती विषय संपत होता ना. 2 माणसं तर आली असती त्यांच्या बरोबर जर असती तर. एकाही सभासदाला त्यांनी 2 माणसं तर आली असती का? एकाही सभासदा संपूर्ण सभासद आता त्यांच्यावर नाराज आहे. ऊस उत्पादक सभासद संपूर्ण जनताच नाराज आहे 15 गावात. फक्त जनताच हवी सर्व ह्याच्यातले संकुलातल्या संस्थातले कर्मचारी सुद्धा पूर्ण असमाधानी आहेत. आज हुतात्मा कारखान्याची मासिक मीटिंग होती. व्हाईस चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक मीटिंग बोलवण्यात आली होती. मासिक मीटिंग चालू झाल्यानंतर चेअरमन यांनी स्वतःच्या रजेचा अर्ज दिलेला तो सर्वांनी नामंजूर केला आणि त्यानंतर 5-10 मिनिटांनी चेअरमन आले. चेअरमन यांचं मत होतं की ह्या अजेंड्यावरचे जे विषय आहेत ते मीटिंगमध्ये घेऊया आणि त्यानंतर मी तुमचे जे काय असतील ते प्रश्नांची उत्तरं देतो. पण सभासदांनी त्यांना विरोध केला. सगळ्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागलं. सभासदांचं एक म्हणणं होतं की तुम्ही पहिल्यांदा आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या त्यानंतर आपण मीटिंग चालू करूया. त्यानंतर त्यांनी जो 18/4/2026 रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये इल्लीगल जो ठराव घेतलेला तो जेव्हा आम्ही वाचून दाखवला तेव्हा कळालं त्यांना की ही सिच्युएशन आपल्या आता हाताबाहेर चाललेली आहे आणि त्यातून त्यांनी त्या सिच्युएशनमधून पळ काढला.
ठराव जे तुम्ही म्हणताय ठराव जो आहे तो ठराव काय आहे आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो किंवा तो कशा पद्धतीने येतो? जो आरजेडीचा अहवाल आहे त्याच्यावर सुनावणी चालू होती आणि तो अहवाल मान्य नाही आम्हाला, म्हणजे कारखान्याला तो अहवाल मान्य नाही, अशा पद्धतीचा तो ठराव होता. याचा दुसरा अर्थ असा होतो आणि त्या ठरावाला सगळ्यांनी सर्वानुमते संमती दिलेली. याचा दुसरा अर्थ जर कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण लावायला गेलं तर असा होतो की सर्व संचालक या चोरीमध्ये सामील आहेत. पण असा कुठलाही ठराव, म्हणजे जे सूचक आहेत, अनुमोदक आहेत, त्यांनी उठून सांगितलं की असा कुठलाही ठराव आमच्या समोर झालेला नाही, अशी कुठलीही मीटिंग झालेली नाही आणि हा ठराव यांनी परस्पर कारखान्याच्या परस्पर कोल्हापूरमध्ये एका वकिलाकडून करून घेतलेला आहे. सदरचा ठराव आम्ही या मीटिंगमध्ये रद्द करण्याचे ठरवलेले आहे आणि जी पण सुनावणी आत्ता चालू आहे ती सुनावणी सुरळीत परत चालू व्हावी म्हणून आम्ही एक ठराव केलेला आहे. तो आम्ही लवकरच मंत्रालयात सहकार मंत्र्यांच्या पुढे दाखल करतो. आता एकूणच या मीटिंग ते गेल्यानंतर आपण मीटिंग कंटिन्यू केली तर कारखान्याच्या येणाऱ्या सीझन बाबत आपण काय तिथं भूमिका घेतली काय करावं? चेअरमन यांनी मीटिंगमधून पळ काढल्यानंतर ही मीटिंग एकदम सुरळीत पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये कोणतीही अडचण आलेली नाही. या एकंदरीत ते आल्यानंतरही त्यांना कोणीही चुकीचं काय बोललेलं नाही किंवा त्यांना धक्काबुक्की काही झालेलं नाही. त्यांच्या पदाचा त्यांचा आदर करूनच सगळ्यांनी तिथं त्यांना स्थान दिलं आणि फक्त सगळ्या सभासदांनी त्यांच्या म्हणजे रोषाला फक्त ते समोर गेलेले आहेत. यानंतर पण मीटिंग आमची सुरळीत पार पडलेली आहे. कारखाना कसा चालू होईल त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करत आहोत. 15 जुलैला आपण रोलर पूजन करणार आहे आणि ऑक्टोबर एंडिंगपर्यंत सर्व कारखान्यातली कामं आपण पूर्ण करतोय. आपण जेव्हा पण शासनाची परमिशन मिळेल तेव्हापासून आपण सीझन चालू करतो. आज आता काका मीटिंगला आलते. काका चप्पल सकट आत आले आणि आज हजर राहिले ते राहिले आणि अपुरी मीटिंग सोडूनच जाताना सांगून गेले की हे अण्णांचं स्मारक आहे कारखाना आणि हे सगळं अण्णांचं नाव मुजवायचं काम कुणी कार्यकर्त्यानं किंवा कुणी बाकीच्या कुठल्याही कामगारांनाही केलेलं नाही. अण्णांचं नाव कमी करायचं काम तुम्हीच केलेलं आहे, दुसरं कुणीही केलेलं नाही. ज्यावेळी आम्ही सांगायला येत होतो काका आपण चुकीच्या मार्गाने निघालोय त्यावेळी मलाच म्हणत होता असा की बाळासाहेब तुम्ही मला कळत नाही म्हणून सांगताय का निर्णय घेणारा पाहिजे तुम्ही आहे म्हणून सांगताय. त्यानंतर पैसे 7.5 कोटीचं विचारलं आपण बगीचा तर तयार करूया आपल्याकडे पैसे आहे ती. आज जर तो 10 वर्षापूर्वी बगीचा झाला असता तर बगीचा तर बघायला माणसं आली असती. एकूणच तुम्ही खूप पूर्वीपासून या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात काम करता. 42 वर्षे झाली आहे. 85ला अण्णा आमदारकीला उभा राहिले त्यावेळेपासून 86ला पहिलं इलेक्शन लागलं त्यावेळेला होतो आम्ही. त्यानंतर दुसऱ्या बोर्डात बिनविरोध गावातनं पूर्ण सगळं बोर्ड बिनविरोध आलेलं होतं. आमचं बोर्ड होतं ते पूर्ण बिनविरोध आलं. एकूणच किरणदादांनी जी भूमिका घेतलेली आहे योग्य आहे आणि ही स्मारक आणि अण्णांचं नाव वाचवायसाठी चाललंय सगळं. कुणाचाही स्वार्थ ह्यात काही नाही. अण्णांचं नाव राहिलं पाहिजे. हिमालया एवढ्या उंचीचा तो माणूस मातीत घालायचं काम तुम्ही केलंय, दुसरं कुणी केलेलं नाही. पैसे असून पुतळा झाला नाही हा? पण ते स्मारक जिवंत आहे अण्णांचं स्मारक आहे. 4 वर्ष त्या कुडाळला हेलपाड घातलं. त्यानंतर 2-3 पुतळं करणारी मरून गेली. त्या पैशाला तर जबाबदार कोण? त्यांची इच्छा होती का नक्की स्मारक व्हावं अशी तुम्हाला काय वाटतं का तुम्ही त्या भरपूर त्यांच्या संपर्कात आहात? न इच्छा असती तर मग झालं नसतं. माणसाने पदरचं पैसे घालून केलं. या कदम साहेबांचं आहे. 11 महिन्यात अंकुशराव टोप्यांचं स्मारक झालं त्यावेळेला त्या उद्घाटनाला जे झाले ती स्मारक त्या सगळ्या उद्घाटनाला आम्ही गेलोय. हे महाराज कुठे गेले नाहीत. अगदी कर्मवीर जगदाळे मामांचं वर्षाला निमंत्रण असतं या तिथं आम्हीच हजेरी लावतो. त्यांना हे फार मोठे म्हणजे स्वतःला ही करते समजते. मी कोणतं वेगळा आहे हाय की तुम्ही अण्णांच्या पोटाला जन्माला आलाय मोठा हायसा बरोबर आहे पण तुम्ही राखलं का ती? 20 वर्ष आंधळेपणानं माणसाने प्रेम केलं तुमच्यावर. अण्णांच्या ठिकाणी तुम्हाला मानलं. ते म्हणतात की आता कामकाज चालू आहे पुतळ्याचं. कशाचं? नव किती वर्ष झालं सांगताय तुम्ही तेच.
13 वर्ष झाली. हा 14 वर्ष झाली. 14वा स्मृती दिन झाला परवा. त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं बरं का अण्णासाहेब ही आता चालू करूया काकासाहेब ही आता चालू करूया काम पुन्हा आणि कुठल्या उसातनं पैसे देतील माणसं आता पुन्हा लांबलं की पैसे देणार नाहीत आणि तसंच झालं. अहो माणसं मिली जी अण्णांना ओळखणारी होती ती मिलीच पिढी आता जवळजवळ गारदच झाली आहे सगळी. कुठं अण्णांच्यावर काम करणारी कोण राहिली जिवंत? अण्णांचं स्मारक बघायला मिळालं का कोणाला? हुकुमशाही पद्धतीनं चालवला की दुसरं कुणालाही हस्तक्षेप करून दिला नाही. माणसाने आंधळेपणानं जी विश्वास ठेवला त्याचा गैरफायदा घेतला आहे. तुम्ही 42 वर्ष झाले कार्यक्षेत्रात आहात होता हो. तुमच्या. पूर्वी कारखाना ज्या पद्धतीने चालत होता आणि तुम्ही म्हणताय तसं आता अलीकडल्या कालखंडामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो किंवा काय सभासद असतील किंवा इथले शेतकरी असतील यांच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? काही नाही अण्णांच्या काळचं काहीही चालू ठेवलं नाही. अण्णांच्या वेळची एक सुद्धा पद्धतीने चालू ठेवली. शेतकऱ्यांना सगळ्या पद्धती मुरमाची बंद ट्रॉली करून नाही, पाईप नाही किंवा अनेक गोष्टी ज्या अण्णांच्या काळात होत्या. गाडी पेशंटना मिळत होती. कुठलंही काही नाही. संचालकांना गाडी मिळायची पंचायत झाली ना आता पेशंटला ती गाडी कुठली? कारखान्याचा दरही त्यावेळी खूप चांगला होता. आता सगळं होतं देशात एक नंबर. देशात एक नंबरची कारखान्याची रिकव्हरी होती. परवा संजय ते काका आज भेटले. चौघांनी थांबा एक करून मिनिट. संजय काका तासगावात भेटले एका कार्यक्रमात. संजय काका म्हणले काय चाललंय तुमच्या कारखान्यात? तर म्हणले तुमचं मित्रच आहे ते तुमच्या मित्रासाठीच चाललंय. तर म्हणले तुमचा देशात उच्चांक सगळ्याच बाबतीत झाला. रिकव्हरीच्या बाबतीत झाला, बक्षिसाच्या बाबतीत झाला, त्यानंतर दराच्या बाबतीत झाला आणि आता भ्रष्टाचाराच्या बाबतीत सुद्धा तुमचा देशात उच्चांक झाला. ही माणसं जबाबदार एक लोकप्रतिनिधी बोलतोय, संजय काका. सामान्य माणूस नव्हे. एकूणच आता आपण जे सगळं आंदोलन बघतोय 30-32 दिवस झाले आणि आज पहिल्यांदाच मीटिंगच्या माध्यमातून तिथं चेअरमन आले होते. एकूणच तिथलं वातावरण बघितलं तर सभासदांच्या मनामधली खदखद तिथे व्यक्त केली. होय. त्या अनुषंगानं खरोखरच 15 गावातल्या लोकांच्या मनामध्ये अशीच खदखद आहे का? अगदी 100% आहे म्हणून तर ते 100% थांबले नाहीत ना. जर त्यांना काय वाटत असतं ते स्वच्छ असते त्यांनी काय बाबा मी काय केलेलं नाही पण एवढे दिवस 32 दिवस बसले तिथे येऊन सांगता आलं असतं ना त्यांना की बाबा काही नाही हे सगळा गैरसमज आहे तुमचा आणि प्रश्नाला उत्तर दिली असती विषय संपत होता ना. 2 माणसं तर आली असती त्यांच्या बरोबर जर असती तर. एकाही सभासदाला त्यांनी 2 माणसं तर आली असती का? एकाही सभासदाला संपूर्ण सभासद आता त्यांच्यावर नाराज आहेत. ऊस उत्पादक सभासद संपूर्ण जनताच नाराज आहे 15 गावात. फक्त जनताच हवी सर्व ह्याच्यातले संकुलातल्या संस्थातले कर्मचारी सुद्धा पूर्ण असमाधानी आहेत. आज हुतात्मा कारखान्याची मासिक मीटिंग होती. व्हाईस चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक मीटिंग बोलवण्यात आली होती. मासिक मीटिंग चालू झाल्यानंतर चेअरमन यांनी स्वतःच्या रजेचा अर्ज दिलेला तो सर्वांनी नामंजूर केला आणि त्यानंतर 5-10 मिनिटांनी चेअरमन आले. चेअरमन यांचं मत होतं की ह्या अजेंड्यावरचे जे विषय आहेत ते मीटिंगमध्ये घेऊया आणि त्यानंतर मी तुमचे जे काय असतील ते प्रश्नांची उत्तरं देतो. पण सभासदांनी त्यांना विरोध केला. सगळ्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागलं. सभासदांचं एक म्हणणं होतं की तुम्ही पहिल्यांदा आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या त्यानंतर आपण मीटिंग चालू करूया. त्यानंतर त्यांनी जो 18/4/2026 रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये इल्लीगल जो ठराव घेतलेला तो जेव्हा आम्ही वाचून दाखवला तेव्हा कळालं त्यांना की ही सिच्युएशन आपल्या आता हाताबाहेर चाललेली आहे आणि त्यातून त्यांनी त्या सिच्युएशनमधून पळ काढला. ठराव जो तुम्ही म्हणताय ठराव जो आहे तो ठराव काय आहे आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो किंवा तो कशा पद्धतीने येतो? जो आरजेडीचा अहवाल आहे त्याच्यावर सुनावणी चालू होती आणि तो अहवाल मान्य नाही आम्हाला म्हणजे कारखान्याला तो अहवाल मान्य नाही अशा पद्धतीचा तो ठराव होता. याचा दुसरा अर्थ असा होतो आणि त्या ठरावाला सगळ्यांनी सर्वानुमते संमती दिलेली. याचा दुसरा अर्थ जर कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण लावायला गेलं तर असा होतो की सर्व संचालक या चोरीमध्ये